ही ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये भांडणं लावण्याची कामं आहेत. आधी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लावणारा भांडणं लावली, आता ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये भांडणं लावण्याची कामं चालू आहेत. आणि म्हणून आपण रस्त्यावर आलं पाहिजे. नीटच्या माध्यमातून जे काही झालंय त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे. या सरकारचं फेलियर आहे की एवढा मोठा पेपर लीक होतो. हे सरकारमधल्याच कोणाचं जरी काम होतं हे आपण विसरताच कामा नये. महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराला काय बोलावं हे तर मला कळतच नाही. पण मला महाराष्ट्राचा धर्म जे तुम्ही बोललात त्याच्याबद्दल मनात शंका आहे. मराठी माणसं थोडीशी कुठेतरी मला कळतच नाही की तो आक्रमक मराठी माणूस कुठे गेला. मला आजही जेव्हा मी तुलना करतो तेव्हा आठवतं की 65 कोटी रुपये राजीव गांधींनी खाल्ले असं जॉर्ज फर्नांडिस आणि व्ही.पी. सिंग यांनी आरोप केला. किती? 65 कोटी रुपये. आणि अख्खं राजीव गांधींचं सरकार गेलं. इथे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्या टेंडरमध्ये 3000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. तुम्ही हे टेंडर मागे घेता की वी स्टार्ट इन्क्वायरी. आपले अधिकारी जे सुप्रीम कोर्टात होते ते चड्डी ओढत ओढत चड्डी वरती खेचत खेचत खाली पळाले आणि अर्ध्या तासाने आले आणि सांगितलं की आम्ही टेंडर मागे घेतो. तरी महाराष्ट्राला जागेला तयार नाही. महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, देश लुटण्याचं काम चालू आहे आणि तरी आपण शांत बसलो आहोत. ही आग लावावीच लागेल, हे पेटवावंच लागेल. नाही डबगाईला गेलेला देश आपण तर निघून जाऊ, पण आपल्या पिढी म्हणजे आपल्या हातात जो काँग्रेसच्या वारशाने एक समृद्ध देश दिला होता तो समृद्ध देश, कारण बोलले ना साहेब आमचे, ते पण भारतात नाहीत बोलत. अच्छे दिन आएंगे ते भारतात बोलले, पण बुरे दिन आएंगे हे परदेशात जाऊन बोलतात. अरे आम्ही भीक मागणार होते परदेशात तरी नका सांगू. आमच्या घरात येऊन आम्हाला गपचूप सांगा ना, अरे भिका मागाव्या लागणार आहेत. ते कशाला जाऊन बाहेरच्या देशात सांगायचं की अरे भिका मागाव्या लागणार आहेत. आणि ते पण भिका अशा नाही मागत, असे या मिठीत या आणि कानात सांगतात अभि भीक मागणे वाले हम. अरे काय चालू आहे या देशात? ते मेलोडी जास्त पर्सनल जाऊ नये कोणाबद्दल. जाऊ दे, मजा करतायत तर करू द्या ना यार. आपल्याला नाही मिळत तर कशाला जळता. त्याच्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मला एवढंच सांगायचं आहे, अभिजित दिपके हा काय माझा मित्र नाही, मी त्याला ओळखतही नाही. पण कुठनं त्यांनी एका क्षणात काँग्रेस जनता पार्टी काढली. खरं तर ते आपण पकडायला हवं. जे काही मुख्य न्यायाधीश स्वतःच्या खुर्चीवरनं इथल्या तरुण वर्गाला कॉक्रोच म्हणण्याचं पाप केलं, त्या कॉक्रोचची मिशी पकडण्याचं काम बरोबर अभिजित तिपकेने केलं. म्हणजे तो जो मुख्य न्यायाधीश ना, तो दररोज संध्याकाळी डोक्याला हात लावत असेल की मी काय केलंय. काय 16 मिलियन काय 25 मिलियन काय त्याला समर्थन मिळालं ते मिळालं, पण जंतर मंतरवरती गोळा झालेली गर्दी हे बरंच काही खुणवून जाते. त्याचं उद्या का परवा पुण्यात आंदोलन आहे आणि तो अराजकीय करतोय. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घ्यायला तयार नाही. मी माझं भाषण संपत नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे उगाच स्टॉप बीपचे येत जाऊ नका. तेव्हा तो पुण्यात जातोय. मी इथनं पुण्यातल्या MPSCच्या पोरांना आव्हान करतो की आंदोलनात सामील व्हा. आणि आज इथे आपण ठराव करूया की नीटचा घोटाळा हा धर्मेंद्र प्रधानचा घोटाळा आहे. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे. ही सभा जाहीरपणाने मागणी करते. सर्वांनी हात उंचावून त्याला पाठिंबा द्या. तेव्हा
ही घोषणा जी आहे, वारे मोदी तेरा खेल सस्ता बेवडा महंगा तेल, ही गल्ली गल्लीत गेली पाहिजे. साहेबांना आठवत असेल साहेब, तुमच्या काळामध्ये मृणाल गोरे यांचं लाटणं आंदोलन, ते थाळी बचाव आंदोलन, ही सगळी आंदोलनं परत एकदा सुरू करावी लागतील. रस्त्यावर यावं लागेल. वक्त बदलता है, वक्त किसी के साथ नहीं रहता है, और ये वक्त की ही कमाल होती है. वक्त बदलेगा, मौका तो सभी को मिलता है. तेव्हा एवढंच बोलतो, ओबीसीची केलेली फसवणूक ओबीसी कधीही माफ करणार नाहीत. हे मोदींनी आणि फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. तुम्ही सेन्ससमध्ये ओबीसींना वगळण्याचं काम केलंय. ओबीसींना निस्तानुभूत येणाऱ्या काळामध्ये त्यांचं रिझर्वेशन काढून केलं जाणार आहे. हे ओबीसींनीही सावधान व्हावं. त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही, त्यांच्या डीएनए मध्ये फक्त ब्राह्मण्यवाद आहे. हा ब्राह्मण्यवाद हा क्षुद्रांना ठेचण्यासाठीच पैदा झाला होता. ते तुम्हाला मला ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील जावळीच्या खोऱ्यातील शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राचा नेता झाला. म्हणून साहेब, अखंड महाराष्ट्राला मी नेहमी सांगतो, सत्तेच्या मोहापायी डझनभर झाले मिंदे, सत्तेच्या मोहापायी डझनभर झाले मिंदे. निष्ठेचं एकच नाव, शशिकांत जयवंत शिंदे. यानंतर बोलतायत शशिकांत शिंदे साहेब. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आज 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपलं दैवत आदरणीय साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री, माजी मंत्री, सगळे सेलचे पदाधिकारी आणि समोर बसलेले निष्ठावंत, आजही शिल्लक राहिलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनींनो, साहेब, मी सकाळी वर्धापन दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करायला गेलो होतो. एका चॅनलवाल्याने मला विचारलं, पक्षाची पुढची भूमिका काय असणार आहे. गेल्या वर्षभरातला आढावा घेतला तर अनेक लोक पक्ष सोडून गेले. अतिवृष्टी झाली, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या निवडणुका लागल्या. त्यानंतर आपण जिल्ह्याला फिरायला सुरुवात केली. वरती नेता कोण नव्हता. इथं डोबळे साहेब ज्येष्ठ बसले, ढाकणे साहेब बसलेले आहेत, देशमुख साहेब बसलेले आहेत, राजेश भैया वगैरे, विद्याताई, बरेच निष्ठे ज्येष्ठ नेते आहेत. ते वरिष्ठ पातळीवरचे नेते राहिलेले नाहीत. राहिलेले फक्त निष्ठावंत फक्त या व्यासपीठावर आणि समोर आहे, जे आजही फुटले नाहीत आणि ते प्रामाणिकपणाने साहेबांवर हीच आमची जमेची बाजू आहे. मी ज्यावेळेला फिरत होतो तर दुसऱ्या तिसऱ्या फळीचे कार्यकर्ते भेटत होते, जे आज समोर आहे. आजही त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द आहे. एकच उमेद आहे, माझा नेता बरोबर असल्यानंतर मी आहे त्या अशक्याला शक्य करू शकतो. हीच उमेद आमची आजच्या वर्धापन दिनाची आहे. अजितरावांनी आहे, एकटा शिलेदार लढला, जितेंद्रजी तुमचे शिलेदार लढले. हार जीत होत असते. भावनाताई इथं आहे, हे पैसेवाला असलेला आमदार असताना सुद्धा भावनाताई नगराध्यक्ष होते, तर हा चमत्कार त्यात दाखवू शकता. अनेक घटना आहेत. कार्यकर्त्यांनी जिद्द हरली नाही. काही लोक डळमळीत झाली, कार्यकर्ता आजही विश्वासाने लढण्याच्या तयारीत आहे. अमोल कोल्हेंनी उल्लेख केला. अमोल कोल्हे साहेब, तुम्ही एक संभाजी महाराज केला आणि महाराष्ट्राच्या असलेल्या तरुणांच्या गारुड केलं. तुम्ही खासदार झाला, आज ज्योतिबा फुले करताय. अख्खा ओबीसी समाज तुम्हाला या ठिकाणी उचलून धरू शकतो ज्योतिबा फुलेंच्या, म्हणून ही मालिका बंद करण्याचा षडयंत्र करताय. कारण लोकप्रियता ही आमच्याशिवाय कोणाच्या बापाकडे असू नये अशा प्रकारची धारणा हे सत्तारूढ असलेल्या बीजेपीची आहे. यंत्रणा सगळ्या वापरल्या जातात. हा आमचा विकास लवांडे आहे. आता मुद्दाम सत्कार केला साहेब.
एवढंच नव्हे तर या असलेल्या सर्व परिक्रमामध्ये आमचा सोशल मीडियाचा अध्यक्ष आजही साहेब तुरुंगात आहे. दुःख एवढंच आहे, काल मी सोशल मीडियाचा वाशिम शेखनी वगैरे बैठक घेतली, एक वेगळ्या प्रकारचं भीतीचं वातावरण. हे संग्राम भंडारे, मी आणि रोहित पवार आम्ही आंदोलनाच्या वेळेला त्यांना अटक केली तेव्हा गेलो जयंत पाटील साहेब, बघितलं पोलीस एकतर्फी करत होते. म्हणजे काळं फासणाऱ्याला शिक्षा, काळं लावणाऱ्याला शिक्षा नाही, ही सध्याची राजकीय परिस्थिती आहे. विरोधामध्ये कोणी बोललंच नाही पाहिजे. अमोल कोल्हे असतील, विकास लवांडे असतील, तर आमचा सोशल मीडियाची ते मुलं माझ्याशी काल चर्चा करताना सांगत होती, फार पोलीस लगेच बोलून घेतात. अरे काल या राज्याच्या माजी राज्यपालाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला जिंकला नाही तो पेशव्यांनी जिंकला असं सांगण्याचं धाडस करतं, त्याच्यावर गुन्हा कोण दाखल करणार? या देशामधली स्वातंत्र्याला गेलेली आहे. उद्याचं विजन आमचं काय असणार आहे? आमची ताकद इथं आहे. आता एकच विषय आहे, मी फार बोलणार नाही, मी कृतीतून दाखवून देईन. तो विश्वास साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये समोरचा कार्यकर्ता हा नेता आणि आमदार बनवायचा हे उद्दिष्ट ठेवूनच काम करूया. अनेक लोक आहेत साहेब, अनेक तरुण आहेत,